एअरपोर्टवरून बाहेर पडताना तर पोलिसांच्या हालचाली देखील वाढलेल्या आहेत आणि थेट या ठिकाणाहून क्रिकेटपटूंना या वर्ल्ड चॅम्पियन टीमला त्या विशेष बसकडे नेलं जाते। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मुंबई एअरपोर्टवर देखील मोठ्या प्रमाणात सध्या चाहत्यांची गर्दी आहे। सध्या एअरपोर्टच्या बाहेर ही टीम इंडिया आलेली आहे। रोहित शर्मा आपण पाहतो या ठिकाणी जो या सगळ्या टीमचा कर्णधार आणि त्याच्याच नेतृत्वामध्ये टीम इंडियानं या ठिकाणी जय शहा आपण इथे पाहतोय ते देखील टीम इंडिया सोबतच मुंबई एअरपोर्टवरून आता वानखेडे स्टेडियमकडे रवाना होत आहेत। विराट कोहली, हार्दिक पंड्या या ठिकाणी आपण पाहतोय, राहुल द्रविड आणि मुंबई एअरपोर्टवरची ही थेट दृश्य आपण इथे पाहत आहोत। आपल्या आवडत्या खेळाडूची एक छबी आपल्या कॅमेरामध्ये टिपावी यासाठी सगळेच आता पुढे सरसावलेले आहेत। मात्र पोलिसांच्या बंदोबस्तात ही टीम इंडिया आता त्यांच्या स्पेशल बसमध्ये जाऊन बसते। तरी थेट दृश्य आपण एअरपोर्टवरची पाहतो। विराट कोहली, मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। प्रत्येक खेळाडूला या विशेष बसमध्ये नेलं जाते। प्रशिक्षक राहुल द्रविड त्या एअरपोर्टवर देखील आता उत्साहाला उधाण आलेलं आहे। या सगळ्याच खेळाडूंचं असं अनोखं स्वागत या ठिकाणी केलं जाते। प्रचंड गर्दी सध्या एअरपोर्टवर देखील। सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना हे प्लेयर्स देखील आपल्याला दिसतात। आता थोड्याच वेळात या स्पेशल बसमधून हे प्लेयर्स जे आहेत ते मरीन ड्राईव्हकडे रवाना होणार आहेत। व्हीआयपी कॉलनीमधून आणि विजयी ट्रॉफी हातात घेत या ठिकाणी टीम इंडिया 17 वर्षांनंतर वर्ल्ड चॅम्पियन बनलेली टीम इंडिया आता मुंबईमध्ये दाखल झालेली आहे आणि ही ट्रॉफी सध्या हार्दिक पंड्या याने हातात धरलेली आहे। या बसमध्ये सध्या टीम इंडिया जाते। विराट कोहली आपण या ठिकाणी पाहतोय, या सगळ्या विजयाचा शिल्पकार आणि ही थेट दृश्य। तर एअरपोर्टवर देखील प्रचंड गर्दी या सगळ्याच चॅम्पियन्सचं स्वागत करताना आणि याच बसमधून आता ही टीम इंडिया वानखेडेकडे रवाना होते। हा संपूर्ण रस्ता जो आहे तो ग्रीन कॉरिडॉर करण्यात आलेला आहे। संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात आलाय आणि एअरपोर्ट पासून थेट वानखेडे स्टेडियम पर्यंत टीम इंडियाची ही बस जाणार आहे। जोर जोरात आपण पाहू शकतो मुंबई विमानतळ परिसरच घोषणांनी दुमदुमून गेलेला आहे। वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया मुंबई विमानतळावर दाखल झाल्यावर कोणाच्याच आनंदाला आता पारावर उरलेला नाहीये। जो तो जोर जोरात आपल्या आवडत्या खेळाडूचं नाव जे आहे ते पुकारतोय। तर मुंबई विमानतळावरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। ज्यावेळेला खेळाडू एक एक करून या ठिकाणाहून बाहेर पडत होते त्यांच्यासाठी देखील मुंबईकरांचं हे प्रेम अनोखं आहे। वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया विश्वचषक जिंकल्यानंतर जो आनंद या खेळाडूंच्या चेहऱ्यावर होता तसाच तो उत्साह, तोच आनंद आज इथे जमलेल्या प्रत्येक क्रिकेट प्रेमींमध्ये देखील पाहायला मिळतो। ही दोन दृश्य ज्यावेळी टीम इंडिया एअरपोर्टवरून बाहेर आली त्यावेळची आणि दुसरी दृश्य यावेळी आता बसमध्ये टीम इंडिया बसलेली आहे। विराट कोहलीने हात उंचावून चाहत्यांना अभिवादन केलेलं आहे, त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केलेला आहे। आणि आता टीम इंडिया काही वेळातच वानखेडे स्टेडियमवर देखील पोहोचणार आहे। इथून एअरपोर्टवरून ही टीम आता रवाना होते। एअरपोर्टच्या परिसरामध्ये देखील प्रचंड गर्दी झाली आहे। तर दोन दृश्य, एकीकडे आपण पाहतो विराट कोहली आणि एअरपोर्टवरून बाहेर पडताना टीम इंडिया, तर दुसरीकडे मरीन ड्राईव्हवरची ही दृश्य। आता हा संपूर्ण परिसर असा फुलून गेलेला आहे। अगदी काही मिनिटातच आता ही टीम इंडियाची स्पेशल बस जी आहे ती मरीन ड्राईव्ह परिसरात पोहोचणार आणि तिथून खऱ्या विजयी रॅलीला सुरुवात होणार आहे। तर एका विशेष बसनं आता टीम इंडिया वानखेडेकडे रवाना होतात। हार्दिक पंड्याच्या हातामध्ये या ठिकाणी आपल्याला ट्रॉफी पाहायला मिळते। अंतिम सामन्यामध्ये हार्दिक पंड्याने केलेली कामगिरी आणि संपूर्ण 8 सामन्यांमध्ये हार्दिक पंड्या चांगला चमकला।